नमः. आज आपण एक छान सुभाषित पाहणार आहोत. या सुभाषितामध्ये भविष्यामध्ये आपल्याला काय घडणार आहे हे आपल्याला माहिती नसते. मन चिंती ते दैव न चिंती असं मराठीमध्ये म्हटलेलं आहे. आपण मनामध्ये अनेक विचार आणतो, परंतु कालांतराने काही वेळानंतर काय घडेल किंवा आपल्या आयुष्यात काय होणार आहे हे आपल्यालाही माहिती नसते. हे एका भुंग्याच्या उदाहरणातून या सुभाषितामध्ये सांगण्यात आलेलं आहे. रात्रिर्गमिष्यति भविष्यति सुप्रभातम भास्वानु उद्दिश्यति भासिष्यति पंकजश्री इत्थम विचिंतयति कोशगते द्विरेपे हा हंत हंत नलिनीम गज उज्जहार. एक भुंगा कमळामध्ये रसग्रहण करण्यासाठी गेला, मध पिण्यासाठी गेला आणि त्याला वेळेचं भान राहिलं नाही. दिवस मावळला तरी त्याने त्या कमळाला सोडलं नाही आणि दिवस मावळल्याबरोबर ते कमळ मिटलं आणि भुंगामध्ये अडकला. मग भुंग्याने काय विचार केला तर रात्र संपेल, दिवस उगवेल आणि दिवस उगवल्यानंतर सूर्य उगवल्यानंतर मी मात्र कमळ फुलेल आणि मी या कमळातून बाहेर पडेल असा तो रात्रभर विचार करत बसला. परंतु सकाळ होताच क्षणी भास्वान उद्दिश्यती, सकाळ होताच क्षणी तिथे हत्ती पाणी पिण्यासाठी आला आणि त्या हत्तीने ती कमळ वेलच उपटून टाकली. तो भुंगा मध्येच अडकला. म्हणजेच आपण त्या भुंग्याने जो विचार केला तो वास्तवात घडलंच नाही तसं. असं आपल्या आयुष्यातही बरेच वेळेस होतं. म्हणूनच आयुष्यातला प्रत्येक क्षण आनंदाने जगावं. प्रत्येक क्षण भविष्याचा विचार करण्यापेक्षा वर्तमान काळातच आपण आयुष्यात प्रत्येक क्षण चांगला सुखाने आनंदात जगावं हेच सांगणारे हे सुभाषित आहे. धन्यवाद.